तूळ राशीच्या जातकांनो, 15 जून नंतर तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडण्याचे संकेत ग्रह देत आहेत, ज्यामुळे तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र, शनी, राहू आणि सूर्य यांच्या विशेष प्रभावामुळे तुमच्या घरगुती जीवनात, आर्थिक क्षेत्रात आणि नातेसंबंधांमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता निर्माण होत आहे. काही लोकांच्या घरात अनेक दिवसांपासून दडलेले विषय अचानक समोर येऊ शकतात. काहींना एखादे सत्य समजू शकते, ज्यामुळे त्यांच्या विचारसरणीत मोठा बदल होईल. तर काही व्यक्तींच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते, जी त्यांच्या भविष्याचा मार्गच बदलून टाकेल. पण मित्रांनो, प्रत्येक धक्का वाईटच असेल असे नाही. काही वेळा नियती आपल्याला मोठ्या यशासाठी तयार करण्यासाठी आधी काही कठीण प्रसंग दाखवत असते. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत 15 जून नंतर घडणाऱ्या त्या 3 धक्कादायक घटनांबद्दल, त्यामागील ग्रहस्थितींबद्दल आणि शेवटी असा एक प्रभावी उपाय जो तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे कमी करण्यास मदत करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात 15 जून नंतर तूळ राशीच्या जीवनात कोणते मोठे बदल घडणार आहेत. 15 जून नंतरचा काळ तूळ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरण्याचे संकेत ग्रह देत आहेत. शुक्र हा तुमचा राशी स्वामी ग्रह असून तो सौंदर्य, ऐश्वर्य, प्रेम, नातेसंबंध आणि संतुलन यांचा कारक मानला जातो. परंतु जेव्हा शुक्रावर इतर ग्रहांचा प्रभाव वाढतो, तेव्हा जीवनात काही अनपेक्षित घटना घडू शकतात. आज आपण अशाच 3 महत्त्वाच्या घटनांबद्दल जाणून घेणार आहोत. या घटना काही लोकांसाठी धक्कादायक असतील, तर काही लोकांसाठी नव्या सुरुवातीचे दार उघडणाऱ्या ठरतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला उपाय तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर करण्यास मदत करू शकतो. ग्रहांचे संकेत कधीच दुर्लक्ष करू नयेत, कारण योग्य वेळी मिळालेला इशारा भविष्यातील मोठे नुकसान टाळू शकतो. आजचा हा संदेश विशेषतः त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांना गेल्या काही महिन्यांपासून आयुष्यात अनिश्चितता जाणवत आहे. मित्रांनो, 15 जून नंतर तुमच्या घरगुती जीवनामध्ये काही महत्त्वाचे बदल दिसून येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार चतुर्थ भावावर पडणारा ग्रह प्रभाव घरातील वातावरण बदलण्याचे संकेत देत आहे. काही लोकांच्या घरात जुन्या विषयांवर पुन्हा चर्चा होऊ शकते. अनेक दिवसांपासून दुर्लक्षित केलेले प्रश्न अचानक समोर येऊ शकतात. कुटुंबातील एखादी व्यक्ती मनातील नाराजी व्यक्त करू शकते. काही ठिकाणी मालमत्ता, पैसा किंवा जबाबदाऱ्यांवरून मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु घाबरण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वाद नकारात्मक नसतो. अनेक वेळा वादामुळेच समस्येचे मूळ कारण समोर येते. तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा हा काळ असू शकतो. बोलण्यापेक्षा ऐकण्यावर भर द्या, कारण शांततेत अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. आता येथे एक महत्त्वाचा संकेत दिसून येतो. काही तूळ राशीच्या व्यक्तींना घरातील एखाद्या सदस्याबद्दल असे सत्य समजू शकते, ज्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. ही गोष्ट आर्थिक असू शकते, ती एखाद्या जुन्या निर्णयाशी संबंधित असू शकते, किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीमागील खरे कारणही असू शकते. सुरुवातीला या गोष्टीमुळे मन अस्वस्थ होईल, परंतु नंतर तुम्हाला जाणवेल की हे सत्य समोर येणं आवश्यक होतं. कारण अनेकदा देव आपल्याला चुकीच्या मार्गापासून वाचवण्यासाठी आधीच संकेत देत असतो. या काळात भावनिक निर्णय घेणे टाळा. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी परिस्थिती पूर्ण समजून घ्या. आता पुढे जे सांगणार आहे ते प्रत्येक तूळ राशीच्या व्यक्तीने लक्षपूर्वक ऐकणे आवश्यक आहे, कारण दुसरी घटना थेट तुमच्या आर्थिक क्षेत्राशी संबंधित आहे. मित्रांनो, ग्रहस्थिती सांगते की आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी हालचाल दिसू शकते. काही लोकांचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काहींना नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. काहींना नोकरीत चांगली संधी मिळू शकते, परंतु त्याच वेळी खर्च देखील वाढू शकतो. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक ठरेल. ज्यांनी गुंतवणूक करण्याचा विचार केला त्यांनी घाई करू नये. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. शनीचा प्रभाव
या काळात तुमच्या मेहनतीची परीक्षा घेणार आहे. जे लोक प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांना चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे, परंतु फळ मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे निराश होऊ नका. तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. काही लोकांना अचानक मोठी जबाबदारी मिळू शकते. काहींना पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक किंवा नवीन करार लाभदायक ठरू शकतात. परंतु कोणत्याही आर्थिक व्यवहारात कागदपत्रांची तपासणी अवश्य करा, कारण राहूचा प्रभाव भ्रम निर्माण करू शकतो. आता एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या. पैसा कमावणे जितकं महत्त्वाचं आहे तितकेच तो टिकवणेही महत्त्वाचं आहे. या काळात अनावश्यक खर्च टाळा. दिखावा करण्यापेक्षा बचतीवर भर द्या. ग्रह संकेत देत आहेत की पुढील काही महिन्यात आर्थिक शिस्त पाळणाऱ्या व्यक्तींना मोठा फायदा होऊ शकतो. एखादी जुनी योजना पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कौशल्याचा योग्य वापर केल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. आता आपण तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या घटनेकडे येत आहोत. मित्रांनो, ही घटना अनेकांच्या जीवनात भावनिक बदल घडवून आणू शकते. 15 जून नंतर तुमच्या आयुष्यात एखाद्या विशेष व्यक्तीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. हा व्यक्ती मित्र असू शकतो, नातेवाईक असू शकतो, सहकारी असू शकतो किंवा खूप दिवसांपासून संपर्कात नसलेली व्यक्ती असू शकते. या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यात नवा मार्ग खुला होऊ शकतो. परंतु प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी लाभदायक असेलच असे नाही. काही लोकांना एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप समजू शकते. ज्या व्यक्तीवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता तिच्याबद्दल काही नवीन माहिती मिळू शकते. त्यामुळे कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवा, पण जागरूक राहा. ज्योतिषशास्त्र सांगते की या काळात सत्य उघड होण्याची प्रक्रिया वेगाने घडू शकते. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा काळ मिश्र परिणाम देऊ शकतो. काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येऊ शकते. काही लोकांना जुने प्रेम पुन्हा भेटू शकते, तर काहींना नात्यातील खरे मूल्य समजू शकते. अहंकार टाळा, संवाद वाढवा, कारण अनेक समस्या संवादाच्या अभावामुळे निर्माण होतात. तुमची एक छोटी समजूतदार कृती नाते वाचवू शकते. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर पुढील संकेत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण ग्रह सांगत आहेत की तुळ राशीच्या काही व्यक्तींसाठी भाग्याची दारे हळूहळू उघडू लागतील. गेल्या काही वर्षातील संघर्ष आता कमी होण्याची शक्यता आहे. नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात, पण त्या ओळखण्याची क्षमता तुमच्यात असणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीतही काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मानसिक तणाव, थकवा आणि अनियमित दिनचर्या यामुळे त्रास होऊ शकतो. वेळेवर झोप घ्या, संतुलित आहार घ्या, स्वतःसाठी वेळ काढा. मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना आणि ध्यानाचा आधार घ्या, कारण मानसिक शांतता हीच खरी संपत्ती आहे. तुळ राशीच्या व्यक्तींमध्ये निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंचा विचार करण्याची सवय असते. हीच सवय या काळात तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. कोणत्याही परिस्थितीत घाई करू नका. प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या. काही वेळा थोडा उशीर झालेला निर्णयही योग्य ठरतो. आता उपायांविषयी बोलूयात. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. पांढऱ्या फुलांचे अर्पण करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना गोड पदार्थ दान करा. ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. घरात सुगंधित वातावरण ठेवा. या उपायांमुळे सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होईल. यासोबतच रोज सकाळी काही क्षण शांत बसून प्रार्थना करा. तुमच्या मनातील चिंता ईश्वराला अर्पण करा. विश्वास ठेवा की प्रत्येक अडचणीमागे एक नवीन संधी लपलेली असते. तुमचे कर्म चांगले असेल तर ग्रहसुद्धा तुमच्या बाजूने उभे राहतात. हा काळ तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आला आहे. 15 जून नंतरचा काळ तुळ राशीसाठी अनेक महत्त्वाचे बदल घेऊन येऊ शकतो. घरातील काही गोष्टी बदलतील. आर्थिक क्षेत्रात काही नवीन संधी येतील. काही व्यक्तींचे खरे स्वरूप समोर येईल. परंतु त्याचवेळी तुमच्या आयुष्यात यशाचे नवे दरवाजेही उघडतील. घाबरू नका. संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा, कारण ईश्वराची कृपा आणि योग्य कर्म यांच्या जोरावर कोणतेही संकट मोठे नसते. 15 जून नंतरचा काळ
तूळ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि परिवर्तन घडवणारा ठरू शकतो. काही धक्कादायक घटना घडण्याचे संकेत ग्रह देत असले तरी त्याचबरोबर नवीन संधी, आर्थिक प्रगती आणि नात्यांमध्ये सुधारणा होण्याची शक्यताही दिसून येत आहे. लक्षात ठेवा, ग्रह फक्त संकेत देतात, पण तुमचे कर्म, तुमची श्रद्धा आणि तुमचा संयम हेच तुमच्या भविष्याची खरी दिशा ठरवतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका. सकारात्मक विचार ठेवा आणि योग्य निर्णय घ्या. रोज शुक्रदेवाची प्रार्थना करा. ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग नक्कीच सापडतो. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवलेले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोगही केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही सुद्धा तूळ राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.